टाईपचा प्रश्न आहे. काय विचारला गेले बघा आता. हा प्रश्न MPSC CSAT 2013चा प्रश्न आहे. ठीक आहे, समजून घ्यायचा सोपा प्रश्न आहे की एका निवडणुकीमध्ये 8% मतदारांनी मतदानच केलं नाही. ठीक आहे, समजा निवडणुकीमध्ये 100% लोक होती. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्याने म्हटलंय 8% मतदारांनी मतदानच केलं नाही, याच्यामधल्या 8% लोकांनी मतदान केलं नाहीये. म्हणजे किती लोकांनी मतदान केलं? 92% लोकांनी मतदान केलं. हे तर कन्फर्म झालं. आता 92% लोकांनी मतदान केलं आतमध्ये. पुढे काय म्हटलंय, या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. चांगली गोष्ट, 2च लोक होती फक्त. ठीक आहे, पुढे म्हटलंय निवडून आलेल्या उमेदवाराला एकूण मतांच्या 48% मतं मिळाली. आता या 92% मध्ये 2 भाग होतील. जो निवडून आला, जो जिंकला, त्याला किती टक्के मत आहेत? 48% मत आहेत. हे 100 48 नाहीत, पण तो हरेल नाही. तर मग ते 92 मधले 48% इकडे. ठीक आहे ना, मग 92चे 2 तुकडे होतील. तरी 48% मतं इकडे आली. आणि मग आता एक त्याने असं म्हटलं की त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. म्हणजे ह्या 2 उमेदवारातला जो काय डिफरन्स आहे तो आहे 1100चा. हे लक्षात घ्या. तर आता एवढं क्लिअर आहे की जिंकला त्याला 48% आहेत ना, तर आपण एक काम करू शकतो याच्यामध्ये आपण एवढंच की 92 मधले 48% जर इकडे गेले, ठीक आहे, याचा डिफरन्स आपण काढला, तर याच्यामध्ये 92 मधून 48 इकडे जात असेल तर फक्त 44% जे काही मतं मिळाली ते हरलेल्या उमेदवाराला असतील. ऍड करून बघा. 8 आणि 4 12, हात चाला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9. ठीक आहे, म्हणजे हा जिंकलाय आणि हा हरलाय. हे लक्षात घ्यायचं. आणि इथं अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की या दोघांच्या मधला जो काही डिफरन्स आहे ना, तो आहे 1100 मतांचा. कारण त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा काय केला? पराभव केला. तर हा फरक आहे 1100 मतांचा. आता तुम्ही पाहू शकता गाडी आणि फलाटातला अंतर, टक्केवारीतला डिफरन्स 4%चा. एकूण मतांच्या 4% डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स 1100 मतांचा आहे. मग आपण तसंच करू ना की एकूण मतांच्या, आपण नाही का मगाशी एकूण गुणांच्या केलं, तर आपण इथं करूया एकूण मतांच्या किती टक्के? ह्या 48 आणि 44ला गॅप फक्त 4%चा आहे. एकूण मतांच्या 4% डिफरन्स हा आहे 1100 मतांचा. 1100 मतांचा. आणि मग आता एकूण मतांना आपण काय करूया, ह्याला x मानूया. एक्सच्या 4% म्हणजे 4/100 इज इक्वल टू किती आलं? ते 1100. आता आपण याला सॉल्व्ह करताना कसंही करा, तुम्हाला जमेल तसं. 4ने 1100ला भाग द्या, नाहीतर 4ने 100ला भाग देऊन जे येईल ते पलीकडे गुणा. नाहीतर आपण साधं सरळ असं करतो की मास्तर x इक्वल टू 100 वर न्या 4 खाली न्या. पहिले तसं करून घ्या. चला, 1100ला तो 100 इथे गुणिले गेला आणि 4 इथे भागिले आला. आपण आता याला सॉल्व्ह करतोय. साधं सरळ आहे. आपण 4ने 100ला भाग देऊन टाकू. 4 2 8 आणि 4 25 25 आला तिकडे. ठीक आहे, आता 25 याला गुणायचं, मग तुम्हाला x मिळेल. x म्हणजे एकूण मतं असतील. आणि तुम्हाला विचारलं तेच आहे ना की एकूण मतदार किती होते, तेच तुम्हाला काढायचं. मग आपण त्याला आता गुणून टाकूया. 25च्या इथे 25 1 25चा 5, हातचाला 2, परत 25 1 25, 25 आणि 2 किती आला? इथे 27 आणि पुढचे 2 शून्य देऊन टाका. उत्तर आलं आपलं 27,500. 27,500 हा असेल आपला पर्याय क्रमांक 4. आणि ह्या एवढ्या साध्या आणि सोप्या गणिताला 2.5 मार्कासाठी विचारलं गेलं होतं. एकदम सिंपल गणित आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता इथं शेवटचा प्रकार हा यातला टाईप नंबर 10. तर ह्या टाईप नंबर 10 मध्ये आपण थोडंसं एक आपण म्हणतो ना वेन आकृत्यांचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये. तर वेन आकृत्यांचे कोणते? तर ते वेन आकृत्या नाही, तर त्याला सेट थिअरी म्हणतात. संचवाले प्रश्न असतात. त्या संचामध्ये तुम्ही पाहू शकता बाबा या पद्धतीने काहीतरी दोघांमध्ये काहीतरी कॉमन असतात आणि ते कॉमनचा युनियन सेट. म्हणजे काय होतं यामध्ये, एका वर्गातले काही विद्यार्थी गणितात पास झाले, काही इंग्रजीमध्ये पास झाले आणि काही दोन्ही विषयात पास झाले. असे काही कॉमन सेटचे जे प्रश्न असतात, आपण ते प्रश्न आता डायरेक्ट गणितामध्ये आपण पाहूया. मग गणितात तुम्हाला हे एक्सप्लेन करतो काय ते. ठीक आहे, सो आता आपलं गणित बघूया. गणित बघा, त्याने काय म्हटलंय की एका वर्गातील 40% विद्यार्थी हे गायछाप खातात. ठीक आहे, आता समजू आपण असं, हे खरं खात असतील नसतील याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. गणित समजून घेण्यासाठी आपण हे उदाहरण घेतलेलं आहे. ठीक आहे, एका वर्गातील 40% विद्यार्थी गायछाप खातात, 30% विद्यार्थी हे विमल खातात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 10% विद्यार्थी असे आहेत जे दोन्ही पण खातात. ते गायछाप पण खातात आणि परत विमल पण खातात बिचार. ठीक आहे, तर प्रश्न असा आहे की वर्गातील किती टक्के विद्यार्थी यापैकी काहीच खात नाही? गायछापही खात नाही, विमलही खात नाहीत. ठीक आहे, आता हा प्रश्न थोडा समजून घेण्यासारखा आहे. कसा तो बघा की आता याच्यामध्ये वर्गामध्ये ह्या बॉक्समध्ये दाखवल्या इतके विद्यार्थी आहेत. हा अख्खा वर्ग आहे, हा बॉक्स म्हणजे अख्खा वर्ग आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये ह्या संचामध्ये हा वर्गाचा संच आहे, त्याच्यामध्ये 40% विद्यार्थी गायछाप खातात. तर हा गायछापवाला म्हणजे हा पहिला वाला जो आहे ना सेट, त्याला म्हणून आपण गायछापवाले पोरं सगळे. हे गायछापवाले झाले. ठीक आहे, आणि दुसरा सेट आहे विमलवाला. आणि दोघांमध्ये काहीतरी कॉमन पण आहे ना, मग दोघात काहीतरी कॉमन आहे म्हणून आपण 10% कॉमन आहे, दोघात काहीतरी कॉमन म्हणून आपण इथं अजून एक सेट असं दाखवूया. ठीक आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. मग त्यांनी असं म्हटलंय की दुसरे पोरं जे आहेत ना ते विमलवालेत. ठीक आहे, हे काय आहेत? विमलवालेत.
ठीक आहे. आता त्याने दिलेली आकडेवारी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये आतमध्ये टाकून दाखवतो कसं ते बघा. आता वर्गात 40% विद्यार्थी गायछाप खातात, 30% विद्यार्थी विमल खातात आणि 10% विद्यार्थी हे दोन्ही पण खातात. तर तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा तो जो 10%चा कॉमन सेट आहे ना, तो हा मधला, हा 10% ते लिहून घ्यायचा. 10% गायछापही खातात, विमलही खातात, म्हणजे दोघांची युती आहे, बरोबर की ना, दोघं एकत्र आहेत त्यामध्ये, बरोबर का. मग हे 10% तर कॉमन मध्ये आले. मग आता 40% विद्यार्थी गायछाप आलेत ना, तर गायछापचे 10% इथे गेले, गायछापचे 40% पोर आहेत, क्लिअर का. त्या गायछापच्या 40%मधले 10% इथे गेले, इथे फक्त 30 राहिले. आणि विमलवाले विद्यार्थी 30% आहेत, त्या विमलवाल्या 30% विद्यार्थ्यांमधून 10% इकडे गेले, तर उरले किती, फक्त आणि फक्त 20% इथं, 20% इथे उरले. मग आपलं उत्तर कसं निघते बघा. तर तुम्हाला विचारलं गेलंय की वर्गातील किती टक्के विद्यार्थी आपल्याला काही खात नाही. पहिल्यांदा काही ना काहीतरी खात बसणारे विद्यार्थी आपण काढूया, ते दिसत आहेत. हे 30 अधिक 10 अधिक 20, 30 अधिक 10 अधिक 20 हा आकडा येतोय. हे 30 आणि 20 50 आणि 10 कितीला बनवून 60. याच्यातले 60% विद्यार्थी असे आहेत जे काही ना काहीतरी खातात, एक तर गायछाप खातात, नाही तर विमल खातात, नाही तर दोन्ही पण खातात. ठीक आहे. मग काहीच न खाणारे विद्यार्थी कसे काढायचे, की त्याला असं करायचं की 100 वजा इकडचा 60 म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे, ते असणार आहे 40%, ते असणार आहे 40%. 40%, संपला विषय. ऑप्शन नंबर किती, तर 2, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. ही झाली डायरेक्ट डायग्रामॅटिक मेथड. आता विदाऊट डायग्राम तुम्हाला सांगतो, एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलाने आपण जाऊया. फक्त फॉर्म्युला समजून घ्यायचा. आता ही मेथड तर नोट करून घ्या सगळ्यांनी. आता आपण शॉर्टकट फॉर्म्युला वापरू. तर ह्याला शॉर्टकट फॉर्म्युला कोणता लागतो तो बघा सगळ्यांनी. काय, तर वर्गातील 40% विद्यार्थी गायछाप खातात, 30% विद्यार्थी विमल खातात, 10% विद्यार्थी दोन्ही खातात, वर्गातले किती टक्के विद्यार्थी यापैकी काहीच खात नाही हे विचारलं गेलंय. त्याला एक फॉर्म्युला असा आहे की एन ऑफ ए युनियन बी, युनियन म्हणजे दोघे मिळून, ठीक आहे, एकत्र, ठीक आहे, टोटल, इज इक्वल टू, इथं असतं एन ऑफ ए अधिक इथं एन ऑफ बी. एन म्हणजे नंबर्स म्हणजे संख्या, ए म्हणजे पहिली कंडिशन गायछापवाले, बी म्हणजे दुसरी कंडिशन विमलवाले, आणि त्याला मायनस करायचं कशाने, त्याला मायनस करायचं एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए छेद संच बी. याला म्हणतात संयोग संच, त्याला म्हणतात छेद संच. पण तुम्हाला इतकं टेक्निकल जायचं नाहीये, तुम्हाला दिसतात त्या आकडे फक्त भरायचे आतमध्ये. तर याच्यामध्ये हे पहिले 40% विद्यार्थी गायछाप म्हणजे ए आलं, ठीक आहे, 30% विद्यार्थी विमल म्हणजे ह्याला काय म्हणायचं, बी म्हणायचं, आणि हे 10% विद्यार्थी दोन्ही खातात म्हणजे ए आणि बीचा कॉमन सेट आहे, याला म्हणायचं कॉमन सेट. आता आपण काय करूया, त्यामध्ये किमती टाकूया. ठीक आहे. एन ऑफ ए किती आहे, 40%, इथं 40% आलं, अधिक एन ऑफ बी किती आहे, विमलवाला किती आहे, 30%, इथे 30 आलं, मायनस एन ऑफ इंटरसेक्शन बी, हे मायनस मध्ये का, ते हे दोन्हीकडे असल्यामुळे कुठेतरी एक ठिकाणून मायनस करावं लागते, लक्षात घ्या. मग आता दोघांचा कॉमन सेट काय, तर दोघांचा कॉमन सेट आहे 10% विद्यार्थी दोन्ही खातात, म्हणून इथं फक्त 10 आकडा आला पाहिजे. आता याला सॉल्व्ह करायचं, ते कसं येते डायरेक्टली, की 40 आणि 30 किती झालं, 70, 70 मधून 10 गेलं, इथं आला 60%. तर लक्षात घ्यायचं, याचा अर्थ असा की बाबा याच्यामध्ये ए युनियन बी वर्गात काही ना काहीतरी खाणारे विद्यार्थी हे 60% आहेत. मग ते गायछाप असो ना विमल असो ना दोन्ही असो. ठीक आहे. मग तुम्हाला विचारलं गेलं काय, तर वर्गातील किती टक्के विद्यार्थी यापैकी काहीही खात नाहीत. ठीक आहे. मग आपण त्याला असं म्हणूया, काहीच न खाणारे. मग काहीच न खाणारे म्हणजे गायछाप विमलपैकी काहीच न खाणारे विद्यार्थी इक्वल टू 100% हे आपण 60% जर मायनस केले तर आपल्याला एकदम साधे सरळ बिचारे विद्यार्थी मिळतील, जे बिचारे काहीच खात नाहीत. 40% विद्यार्थी असे असतील. सो आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. तर दोन्हीपैकी तुम्हाला जी मेथड बेटर वाटली तुम्ही त्या मेथडने करायचं. आकृती क्लिअर होत नसेल तर आपल्याला ह्या शॉर्टकट फॉर्म्युलाने करता येतं, आणि त्या आकृतीवरून आलेला हा फॉर्म्युला आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट. आता या पद्धतीतच गणित आहे. प्रश्न विचारला गेलाय एमपीएससी सीसॅट 2013 मध्ये. ठीक आहे. प्रश्न असा आहे की एका परीक्षेत एकूण विद्यार्थ्यांच्या 35% विद्यार्थी हिंदी विषयामध्ये नापास झाले. ठीक आहे. 45% विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झाले तर दोन्हीकडे, आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. ठीक आहे. तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले, पहिले नापासांची एकूण भरती काढू आपण, मग 100तून ते मायनस करू, मग आपल्याला पासवाले मिळतील. मग आपला फॉर्म्युला काय आताचाच, की एन ऑफ, परत पाठ होईल बघा आता, ए युनियन बी इज इक्वल्स टू एन ऑफ ए, ची संख्या अधिक एन ऑफ बी, ची संख्या
मायनस एन ऑफ दोघांचा कॉमन सेट ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए छेदसंच बी. आता हे मायनस का करतो, ते इथं पण काउंट केलं आणि इथं पण काउंट केलं म्हणून एका ठिकाणाहून ते मायनस करावं लागतं, म्हणून ते आपण मायनस करतोय. ठीक आहे. आता याची किमती टाकायच्या. पहिलं काय दिले, विद्यार्थी हिंदीवाले विद्यार्थी 35%, इथं 35% आलं. प्लस आता दुसरं काय दिलंय बाबांनो, इंग्रजीमध्ये नापास 45%, इथं 45% आलं. मायनस दोघांमध्ये कॉमन नापास 20%, तर 20 इथं आलं. ठीक आहे. आता आपण याला सॉल्व्ह केलं. इथं 35 आणि 45चे आपण ॲडिशन 5 5 10, इथं 80 आलं. 80 वजा 20 जर आपण केलं तर आपलं उत्तर येते 60% विद्यार्थी आहेत जे दोन्ही विषयात नापास झालेले, किंवा टोटल नापास विद्यार्थी 60%. आता आपण काय करायचं, की त्याने विचारले किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले. तर आपण काय करणार, आता पासवाले विद्यार्थी काढणार. हे कसे होते, हे सगळे होते नापासवाले. नापास हिंदीमध्ये नापास, हे होते इंग्रजीमध्ये नापास, हे दोन्हीमध्ये नापास, ही सगळी नापासाची भरती होती. मग आता पास कसे काढायचे, तर 100मधून हे 60% जर आपण मायनस केले तर उरले केवळ 40% विद्यार्थी जे दोन्ही विषयामध्ये पास आहेत. तर आपलं उत्तर असणार आहे काय, तर पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढचं गणित बघा. आता पुढचं गणित, आता ऑलमोस्ट 3 तुम्हाला लोकांना ह्यात कंडिशन दिलात. पहिला आपण 2 वाले गणित संपून घेऊ, मग आपण या गणितामध्ये या आणि लगेच सुटते ते. आता ह्याच्या पुढे काय 2 वाले गणित मी तुम्हाला दिले बघा. पुढे बघून घ्या सगळ्यांनी काय दिलं गेलं याच्यामध्ये. एका विद्यार्थ्यातील एकूण 43 विद्यार्थ्यांपैकी 13 जणांनी स्पॅनिश, ठीक आहे, आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली. 13 लोक अशी आहेत. कितीपैकी, त्याने टोटल आकडा दिला. आता तुम्हाला टोटल काढायचे नाहीये, टोटल त्याने दिलेलं आहे. 13 जणांनी 43 पैकी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली. ठीक आहे. 21 जणांनी पोर्तुगीजसाठी नावे दिली. ठीक आहे. तर तुम्हाला प्रश्न असा आहे की फक्त स्पॅनिश भाषा, फक्त स्पॅनिश म्हणजे ते कॉमन वाले सोडून बोलायचं, कॉमन वाले नाही पाहिजेत. फक्त स्पॅनिश म्हटलं त्याने भाषा शिकण्यासाठी, परंतु त्यामध्ये हे त्याने मेन्शन केले बरं, परंतु त्यामध्ये पोर्तुगीज नव्हे असे विद्यार्थी किती. तर जेव्हा तुम्ही लोक तो फॉर्म्युला लिहायला जाल, तो फॉर्म्युला कसा आहे, तो फॉर्म्युला आपला बघा सगळ्यांनी व्यवस्थितपणे. तो फॉर्म्युला असा आहे की एन ऑफ ए युनियन बी हे स्पॅनिश आणि हे पोर्तुगीज, असं लक्षात ठेवा सगळ्यांनी. काय ते स्पॅनिश आणि पोर्तुगीज, ठीक आहे ना, एकदम साधं सरळ आहे, बेसिक एकदम. इज इक्वल टू स्पॅनिश आणि पोर्तुगीज कळलं असेल सगळ्यांना, ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे हे कॉमन सेट आहे. एवढं इंग्लिश वगैरे ऐकून काय टेन्शन घेऊ नका, ते काय ना साधं सरळ येते. नाही तर आपलं ते ए छेदसंच बी वाचा, काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता याच्यामध्ये त्याने काय केले, तुम्हा लोकांना त्याने आता याच्या टोटल संख्या दिली. एका वर्गातील एकूण 43 विद्यार्थ्यांपैकी, एकूण संख्या आहे 43 विद्यार्थ्यांपैकी, ठीक आहे, 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज दोन्ही पण, 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज, स्पॅनिश पोर्तुगीज दोन्ही पण, ठीक आहे. मग त्यानंतर त्याने असं म्हटलंय 21 जणांनी पोर्तुगीजसाठी, आपण ह्याला पोर्तुगीज म्हणू, याला म्हणू आपण 21 जणांनी पोर्तुगीजसाठी, ठीक आहे, आणि नावे दिली. तर फक्त स्पॅनिश, पण त्यामध्ये पोर्तुगीज नाही पाहिजे. मग आता सध्या तरी हे काय करू आपण, टोटल स्पॅनिशची लोक बी, म्हणजे हे फक्त स्पॅनिशची, टोटल स्पॅनिशची लोक आहेत. मग आता हे आपल्याला माहित नाहीये, एन ऑफ बी आपल्याला माहित नाहीये. आपण त्याला सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करताना एकदम अतिशय व्यवस्थित सोपं सरळ आहे. इथं हे 21 आहे, ठीक आहे, आणि हे -13 आहे. 21 मधून 13 गेले, इथं राहिला 8 अधिक एन ऑफ बी, 8 अधिक एन ऑफ बी आला, ठीक आहे. मग हा जो 8 आहे तो इकडून इकडे आपण इम्पोर्ट केला तर तो असा येईल की 43 वजा 8 बरोबर एन ऑफ बी, ठीक आहे. आणि मग 43 मधून 8 गेलं, उरलं किती बाबा याच्यामध्ये, ते 35 राहिला. तर आपल्याला मिळतं उत्तर काय, एन ऑफ बी बरोबर 35. आणि ही जी संख्या आपली आली ना मित्रांनो, ही संख्या आली टोटल स्पॅनिशवाले, एकूण स्पॅनिशवाले. हे झाले तुमचे कोणते, एकूण स्पॅनिशचे लोक आहेत सगळे. त्याने प्रश्न काय विचारलाय की फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी, परंतु त्याच्या आतमध्ये पोर्तुगीज नाही पाहिजे. आता ह्या स्पॅनिशमध्ये पोर्तुगीज नाही पाहिजे ना, मग दोघातले कॉमन किती आहेत, दोघातले कॉमन आहेत 13, दोघातले कॉमन काय 13. तर तुम्ही काय करायचं, जर तुम्हा लोकांना फक्त स्पॅनिश असं विचारलं असेल, त्याने काय विचारलंय की फक्त स्पॅनिश पाहिजे आपल्याला, पण त्याच्यामध्ये पोर्तुगीज नाही पाहिजे, फक्त स्पॅनिश पाहिजे आणि पोर्तुगीज नाही पाहिजे. त्या 35 मधून जे लोक स्पॅनिशही बोलतात आणि पोर्तुगीजही बोलतात किंवा निवडतात, त्यांना ते आपल्याला कॉमनला मायनस करावं लागेल. त्याचं कॉमन काय माहिती आहे का, यांचं कॉमन आहे 13. तर आपण या 35 मधून 13 मायनस करणार, उत्तर काय येणार आपलं इथं 22. उत्तर असणार आपलं 22. सो आपलं उत्तर 22 पाहिजे. हे थोडंसं ट्रिक होतं बरं, हे ट्रिकी होतं, कारण हे थोडंसं कळत नाही लवकर. आपली पोरं 35ला गोळा मारून येतात. 35 इथं ऑप्शनमध्ये असला पण तो राईट नाहीये. उत्तर 22 पाहिजे, कारण त्याने
कंडिशन टाकली की फक्त स्पॅनिश पाहिजे पण त्याच्यामध्ये पोर्तुगीज नाही पाहिजे, म्हणून आपलं उत्तर 22 आहे. आणि ज्याला ह्या इक्वेशनने नाही कळालं त्याला मी आकृतीने सांगतो. हे गणित ऍक्च्युली आकृतीने अजून चांगलं कळतं. बघू आता आपण हेच गणित आपण आता दुसऱ्या मेथडने करूया, आकृतीच्या मेथडने. मग आकृती या मेथडमध्ये वर्गात एकूण 43 विद्यार्थी, हे कन्फर्म आहे. त्या वर्गामध्ये एकूण हा वर्ग आहे समजा, त्या वर्गामध्ये एकूण 43 विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये त्याने म्हटलंय की काय त्यात कॉमन सेट आहे सगळं आहे. आपली आकृती तर अशीच असणार आहे, आकृती आपली अशीच असणार आहे, हे कन्फर्म आहे. आता दोन्ही भाषा शिकण्यासाठी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा म्हणजे कॉमन झालं ते. तर आपला जो 13 वाला जो आकडा आहे तो 13 वाला आकडा यांच्यामध्ये जाईल. इथं 13 येईल, हे तर सगळ्यात पहिल्यांदा सुरू करून टाका. इथं 13 कन्फर्म आहे. मग आता आपण काय करू, हे नाही याला आपण म्हणूया स्पॅनिश, याला आपण स्पॅनिशचा सर्कल म्हणू आणि याला म्हणू हा पोर्तुगीजचा सर्कल आहे. आकृतीने कुठलंही बाकी कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही, आकृतीमध्ये उत्तर डायरेक्ट मिळतं, फक्त व्यवस्थित करायचं. मग त्याने म्हटलंय की 21 जणांनी पोर्तुगीजसाठी नावे नोंदवली. ठीक आहे, 21 जणांनी पोर्तुगीज, पण पोर्तुगीजच्या 21 जणांमध्ये आपले 13 जण तिकडे कॉमन मध्ये गेले. 21 मधून 13 जर इकडे गेले तर इथे उरले फक्त 8. हे आपल्याला कळलंच पाहिजे. 21 मधून 13 इकडे गेले तर उरले फक्त इथं 8. आता टोटल संख्या, यांची टोटल संख्या किती आहे, 43 आहे. आता जर टोटल संख्या 43 असेल, मी तुम्हाला म्हटलं चला ही संख्या x आहे, ठीक आहे, आणि ह्या तिघांची जर बेरीज केली तर उत्तर 43 आलं पाहिजे. तर बघा लक्षात घ्या की x अधिक 13 अधिक 8 बरोबर आपलं उत्तर यायला पाहिजे काय, तर 43. कॉमन सेन्स यार, दिसतंय माणसाला. इथला आकडा x आहे, जो इकडचा असणार आहे. ह्या 13 वाले तर इकडे ऑलरेडी कॉमन मध्ये गेलेत. हा इकडचा आकडा x, इथले मधले 13, इकडचे 8, ह्या तिघांची बेरीज केली तर उत्तर 43 आलं पाहिजे. आणि मग आपण काय करणार, इथं x अधिक 13 आणि 8 ची बेरीज केली तर 21 आलं बरोबर. इथे 43 आहे, 21 तिकडे पलीकडे घेऊन जा तर x बरोबर 43 मधून 21 गेलं, आपलं उत्तर काय ते परत 22 जे राईट आहे. ज्याला म्हणतात फक्त स्पॅनिश. म्हणजे आपण आता जे काय उत्तर काढलं ते फक्त इथल्या भागातलं काढलं. एवढ्या भागातलं उत्तर म्हणजे काय, तर हे फक्त आणि फक्त स्पॅनिश वाले कार्यकर्ते आहेत. त्याच्यामध्ये ते कॉमन जाणार नाही. बरं, हे कॉमन आहे ना, कॉमन हे इथे येत नाही, हे लक्षात घ्या. ते कॉमन इथे येत नाही, हे इकडचे हे 13 आहेत. कधी किती ते बाबा ना, एक्स ची किंमत ही 22 आहे, हे फक्त 22 आहेत. म्हणजे ही संख्या आहे ना, ही संख्या ही 22 आली आपली, संपला विषय. किती साधं सरळ. मला वाटतं त्या इक्वेशन पेक्षा हे अजून जास्त चांगलं कळालं आपल्याला. ठीक आहे, मग आता नंतर असाच प्रश्न आला होता परत STIच्या मुख्य परीक्षेमध्ये. हा मागचा प्रश्न कधी आला होता, हा आला होता MPSC CSAT 2017. म्हणजे आहे, परीक्षेला पडतात, CSAT वगैरे प्रश्न पडतात. आता हा प्रश्न बघा सगळ्यांनी, STI मुख्य परीक्षा 2019चा प्रश्न आहे. 2019चा प्रश्न आहे. प्रश्नात काय म्हटलंय, एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले, 65% विद्यार्थी हे गणितामध्ये उत्तीर्ण झाले आणि 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जरासं तुम्हाला गुगली टाकली, हा तुमचा ट्रॅप केला त्याने, ट्रॅप. ठीक आहे, हा ट्रॅप लक्षात घ्या सगळ्यांनी. तर ते अनुत्तीर्ण दिलंय, 25% विद्यार्थी दोन्हीमध्ये अनुत्तीर्ण, म्हणजे 75% विद्यार्थी उत्तीर्ण दोन्हीमध्ये. किती बेसिक आहे. ठीक आहे, मी मांडणी करतोय. मांडणी कशी करतोय बघा. आता आपण व्यवस्थितपणे आता ह्याला मांडणीकृत करूया. मांडणीकृत करताना आपण आपला फॉर्म्युला वापरूया. फॉर्म्युला आपला असणार आहे n ऑफ A युनियन B इक्वल टू n ऑफ A अधिक इथं n ऑफ B. ठीक आहे, आणि शेवटला इथं असतं मायनस n ऑफ A इंटरसेक्शन B. ठीक आहे, आता किमती टाकतोय मी त्यामध्ये. किमती काय दिल्यात, n ऑफ A 70% विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले, इथं आला 70%, अधिक नंतर 65% विद्यार्थी गणितामध्ये उत्तीर्ण झाले, ते पण उत्तीर्ण आहे. हे उत्तीर्णची संख्या चालली सगळी, म्हणजे 65% विद्यार्थी गणितामध्ये उत्तीर्ण, इथे येणार 65%, मायनस त्याने म्हटले 25% विद्यार्थी हे दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण. तर 100तले 25% विद्यार्थी जर दोन्हीमध्ये अनुत्तीर्ण असतील तर उरले किती, तर 75. तर तुम्ही इथे 75 करायचं, इथं 75 करायचं. हे कळलंच पाहिजे, नाही तर गणित गेलं. ठीक आहे, लक्षात घ्या. इथं उत्तीर्ण दिलंय, इथं उत्तीर्ण दिलंय, इथे अनुत्तीर्ण दिलंय, ह्याला उलटं करावं लागेल ना आपल्याला. ठीक आहे, मग आपण याला सॉल्व्ह केलं तर 70 आणि 65 आपण 5 आणि 0 5, 7 आणि 6 13 आला, 135. त्यातून 75 गेला, मग 135 मग 75 मायनस करा, 5 मधून 5 गेला 0, 13 मधून 7 गेला, इथं आलं 6. इथं आलं 60% विद्यार्थी हे उत्तीर्ण आपण ह्याला कन्वर्ट केलं उत्तीर्ण मध्ये, तर हे सगळे उत्तीर्ण पोर आहेत. बरं लक्षात घ्या, हे सगळे उत्तीर्णवाले कार्यकर्ते, हे सगळे पासवाले कार्यकर्ते आहेत. उत्तीर्ण विद्यार्थी वर्गामध्ये 60% आहेत, वर्गामध्ये 60%. त्याने पुढे तुम्हाला आता प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलाय. तर त्याने म्हटलंय जर 3000 विद्यार्थी
दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले असतील म्हणजे टोटल उत्तीर्ण किती आहेत तर 3000 विद्यार्थी आहेत आपल्याकडे, तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती? काय साधा सरळ प्रश्न आहे. ठीक आहे, जर 3000 विद्यार्थी हे टोटल उत्तीर्ण झालेले असतील तर एकूण म्हणजे हे आपण उत्तीर्णचा आकडा काढला. ठीक आहे, जे कशात इंग्रजीत पण आहेत आणि गणितात पण आहेत आणि कॉमन पण आहेत. ठीक आहे, मग हे काढल्याच्या नंतर आता हे 60% जो आकडा आहे लक्षात घ्या, तर 60% आकडा हा दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्याचा आकडा आहे. तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती जर लक्षात घ्यायचं आता की एकूण विद्यार्थी x मानले, एकूण विद्यार्थ्यांच्या 60% हा आकडा, एकूण विद्यार्थ्यांच्या 60% हा 60% उत्तीर्णचा आकडा आहे. हा आकडा आपल्याकडे समोर आहे 3000. हा आकडा आहे 3000. याला सॉल्व्ह करायचं. सो आता x इज इक्वल टू हे आता 0 0 कॅन्सल करा, 10 वरनं 6 खाली घेऊन जावा, संपला विषय. सो 3000 त्याला गुणिले इथे 10 गेला आणि भागिले काय आला इथं 6 आला. याला सॉल्व्ह करूया आपण. 6 1 6, इथे 6 पंचे 30 आणि पुढचे 2 शून्य. उत्तर काय असेल आपलं 500 गुणिले 10 म्हणजे 5000. 5000 पोरं परीक्षेला बसली होती, एवढ्या लोकांनी एक्झाम दिली होती. आपला आन्सर असेल 5000. क्लिअर सगळ्यांना झालं. याच्यानंतर आता तुम्हा लोकांना आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न कधीचा आहे? प्रश्न आहे ASO मुख्य परीक्षा 2019चा प्रश्न आहे. 2019चा प्रश्न आहे. त्याने म्हटले वर्गातील 40% विद्यार्थ्यांनी गणितासाठी आणि 70% भूगोलासाठी नावं दिली. ठीक आहे, तर 15% विद्यार्थ्यांनी गणित आणि भूगोल दोघांसाठी नावे नोंदवलेले असतील. तर त्यांनी असं म्हटलंय दोन्ही विषयांपैकी एकाहीसाठी नाव न नोंदवलेल्या, म्हणजे तुम्हा लोकांना आता याला 100तून शेवटला मायनस करायचं उत्तराला. ठीक आहे, आपण काय करूया, आपला फॉर्म्युला बनवूया. n ऑफ A युनियन B पाठ झाला असेल आता. n ऑफ A आला, परत इथं प्लस इथं n ऑफ B आलं. ठीक आहे, मग मायनस इथे n ऑफ A इंटरसेक्शन B दोघांचा कॉमन सेट आला. ठीक आहे, आता ह्याच्यात किमती भरायच्या. किमती भरताना 40% विद्यार्थ्यांनी गणितात, ठीक आहे, इथं आला 40%, अधिक 70% पोरांनी भूगोलामध्ये, इथं 70 आला, मायनस 15% पोरांनी दोघांमध्ये, 15% पोरांनी दोघांमध्ये. ठीक आहे, इथं 7 आणि 4 11, 110 वजा 15 मायनस केलं, 110तून 15 गेला, इथं उत्तराला 95% विद्यार्थी जे असे आहेत जे दोन्हीमध्ये नावे नोंदवलीत त्यांनी. एक तर कशामध्ये, एक तर भूगोलामध्ये, गणितामध्ये, दोघांमध्ये कॉमन आहे. ठीक आहे, हे सगळे नाव नोंदणी केलेले विद्यार्थी आहेत. मग नोंदणी न केलेले, नाव न नोंदवलेले कसे करायचे बघा, लक्षात घ्या. आता नाव न नोंदवलेले यांची संख्या काढताना एवढंच करायचं, 100मधून हा 95 मायनस करायचा. आपलं उत्तर आलं फक्त आणि फक्त 5%. तर आपला आन्सर असेल 5% ऑनली, 5%. पर्याय नंबर 1 झालं, संपला विषय. आपण आता 2-2 वाली आपण एवढी सगळी गणितं केली, पण एकदा परीक्षेमध्ये आयोगाने 3 लोकांचा प्रश्न विचारला, यामध्ये 3 कंडिशन आहेत. मग तिथे A पण आलाय, B पण आलाय आणि C पण आलाय. ते कसं करायचं आता आपण ते तुम्हाला सांगतो बघा. हा वाला प्रश्न आपण बाकी ठेवला होता. तर आता हा प्रश्न एकदा समजून घ्यायचा. ह्याच्यामध्ये एका कुटुंबातील सदस्यांपैकी 8 सदस्य, तुम्हाला फक्त ते गोल करून दाखवतो, 8 सदस्य चिकू खात नाहीत. ठीक आहे, नंतर 9 सदस्य हे पपई खात नाहीत, दुसरं आलं. परत 8 सदस्य हे पेरू खात नाहीत, म्हणजे चिकू पण आलं, पपई पण आलं आणि पेरू पण आलं. किती लोक आले? 3 आले. आणि परत त्यांनी म्हटलंय की 6 सदस्य हे पपई, लक्षात घ्या, पपई आणि काय पेरू खात नाहीत. ठीक आहे, नंतर 4 सदस्य हे चिक्कू आणि पेरू खात नाहीत, आणि त्यानंतर परत 4 सदस्य हे पपई आणि पेरू खात नाहीत, आणि त्यानंतर 3 सदस्य तीनही फळे खात नाहीत. क्या बात आहे. म्हणजे 2-2 लोकांच्या जोड्या दिल्यात आणि शेवटला 3 लोक कॉमन करून दिलेत. याची आकृती तुम्हाला पहिली सांगतो. ही आकृती अशी असणार आहे बघा, हे पहिलं, दुसरं आणि हे तिसरं. तर याच्यामध्ये तुम्हा लोकांना हे समजून घ्यायचं की इथं हा पहिलावाला असणारे A सेट, हा दुसरा असणारे इथला B सेट आणि तिसरा C वाला. तर यांच्यामध्ये बघा हे इथं कॉमन, ठीक आहे, यांच्यामध्ये हा भाग कॉमन, हा भाग कॉमन, आणि हा मधला भाग हा तिघांमध्ये कॉमन असणार, तिघांमध्ये कॉमन. याचा तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. फॉर्म्युला जर कळला ना तर गणित डायरेक्ट सुटतंय. ठीक आहे, कसं ते बघा आता. तर किती लोक आहेत? 3 लोक आहेत ना. तर 3 लोकांचा फॉर्म्युला n ऑफ A युनियन इथे B युनियन C. आणि तुम्हाला विचारलं गेलंय तर त्या कुटुंबातील एकूण सदस्य किती, तर हा फॉर्म्युला एकूणसाठी असतो. हा फॉर्म्युला कोणासाठी आहे? एकूण सदस्यासाठीचा फॉर्म्युला. आता तो फॉर्म्युला बघा सगळ्यांनी. लोक किती आहेत? 3. आधी सिंगल 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 आहे, मग डबल 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 आहे, मग तिघं एकत्र आहेत. त्याला मांडणीकृत कसं करायचं ते एकदा समजून घ्या. पहिल्यांदा n ऑफ A, ठीक आहे, अधिक n ऑफ B, ठीक आहे, अधिक इथं n ऑफ C असं लिहायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जोड्या बघा, त्यांच्या जोड्या लावल्यात त्यांनी. मी कलर चेंज करून टाकतो. मग मायनस n ऑफ
पहिल्या दोघांची जोडी ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी चा कॉमन सेट, हा वाला भाग कॉमन सेट मायनस करायचा. ठीक आहे, हा भाग मग बघा ना, आपण ए घेतला, बी घेतला अख्खा, सी घेतला अख्खा, तर हा पहिला भाग कॉमन मायनस, मग दुसरा भाग मायनस, तिसरा भाग मायनस. ठीक आहे, आपण त्याला मायनस करायचं, मायनस ए युनियन ए इंटरसेक्शन बी, मग परत एन ऑफ. आता दुसरं घ्यायचं बी आणि सी चा कॉमन भाग घ्यायचा, लक्षात घ्या बी आणि सी चा कॉमन भाग, त्याच्यानंतर मायनस तिसरा वाला भाग घ्यायचा ए आणि सी चा कॉमन भाग. ठीक आहे, आपण तिघांचे जोड्यांचा त्या ए आणि बी चा कॉमन भाग मायनस केला, बी आणि सी चा कॉमन भाग मायनस केला आणि ए आणि सी चा पण केला. असं होत असताना हा जो मधला पोर्शन तुम्हाला दिसतोय, जो मी इथे कलर करतोय, हा पोर्शन सगळीकडून मायनस झाला. ठीक आहे, इथं ह्या कॉमन मध्ये गेला, या कॉमन मध्ये गेला, या कॉमन मध्ये गेला. अरे पण त्याला सगळीकडून मायनस करून चालणार नाही, त्याला परत तुम्हाला ऍड करावं लागेल शेवटला. म्हणून आपण तो तिसरा जो भाग आहे ना, तो शेवटला इथे ऍड करतो, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. हा भाग आता खूप महत्वाचा, त्याला इथे स्टार करून ठेवतो, त्याला एकट्याला ऍड करायचं शेवटला. ठीक आहे, मग आता जास्त डोकं लावायचं नाही. ठीक आहे, आणि मग आता आपण फक्त आकड्यामध्ये बघायचं. आकड्यामध्ये दिलंय 8 सदस्यांपैकी 8 सदस्य चिकू खात नाहीत, तर पहिला आकडा 8 प्लस सिंगल आकडा आहे. पुढे पुढे त्याने म्हटलंय याच्यामध्ये, आता आपण वाटलं तर त्याच रंगामध्ये रंगसंगती ठेवूया, तुम्हाला कन्फ्युजन नको, एकदम निवांत सांगता येईल. हे ब्लॅक कलर मध्ये, ब्लू कलर मध्ये आणि रेड कलर मध्ये, ह्या 3 रंगामध्ये आपण ते रंगसंगती घेऊया मस्तपैकी. कसं ते बघा, पहिला आकडा 8 सदस्य चिकू खात नाहीत, चला इथं 8 सदस्य इथं आले, 8 अधिक परत त्याने म्हटलंय की 9 सदस्य पपई खात नाहीत, मग 9 आला. ठीक आहे, प्लस 8 सदस्य पेरू खात नाहीत, इथं 8 आला. मी इथं बघत पण नाहीये, फॉर्म्युला फक्त नावाला आहे, फॉर्म्युला बघूच नका. जे दिलंय ते मी कसं मांडतोय बघा. पहिल्यांदा दिले 8 सदस्य चिकू खात नाहीत, 8 लिहून टाकला. 9 सदस्य पपई खात नाहीत, 9 लिहून टाकला. 8 सदस्य पेरू खात नाहीत, 8 लिहून टाकला. मग आता 6 सदस्य पपई आणि पेरू खात नाहीत, कॉमन सेट आहे. कॉमन सेट आता ब्लू कलर मध्ये बघा, त्यांनी म्हटलंय 6 सदस्य पपई आणि पेरू खात नाहीत, म्हणजे -6. बरं, त्याच्यानंतर पुढे 4 सदस्य चिकू आणि पेरू खात नाहीत, तर -4. किती साधं सरळ सिंपल आहे. नंतर पुढे म्हटले 4 सदस्य पपई आणि पेरू खात नाहीत, तर परत 4 मायनस मध्ये घ्यायचा. आणि शेवटला तर रेड कलरचा तिघांचा कॉमन सेट काय बघा आता, की तसेच 3 सदस्य तिन्ही फळे खात नाहीत, तर त्याला ऍड करायचंय. 3 सदस्य तिन्ही फळे खात नाहीत, म्हणजे फॉर्म्युला न वापरता सुद्धा आपल्याला कळलं, सिंगल सिंगल वाले तिघं ऍड करायचे, डबल डबल वाले तिघं मायनस करायचे आणि तिघांचा कॉमन सेट ऍड करायचा, प्लस करायचं. एवढंच, फॉर्म्युला विसरून जावा, हे असं करायचं. एवढी एकच स्टेप आहे. आणि मग आता याच्या पुढे काय, त्याच्या पुढे काय आपण डायरेक्ट आता कॅल्क्युलेट करू शकतो ना. याच्यामध्ये आता आपण इथं बघा साधं डायरेक्ट एकत्र करून दाखवतो. आता ह्या लेवलला एवढा 80-70% सिलेबस आपला संपल्यानंतर हे तुम्हाला डायरेक्ट करता आलं पाहिजे तोंडी. आता कसं ते बघा, इथं 8 9 आणि 8 इथं 17 आला, 17 आणि 8 25 झालं, 25 मधून 6 गेलं, 19 आला, 19 मधून 4 गेला, तो 15 आला, 15 मधून 4 परत गेला, इथे 11 आला, आणि 11 आणि 3 किती आला, तर 14 आलं. तुमचं उत्तर आहे 14. 14 पर्याय क्रमांक 2 आहे. टोटल कुटुंबातल्या सदस्यांची संख्या ही असेल 14. म्हणजे हा फॉर्म्युला वापरला नाही आणि नुसतं एवढं जरी केलं तर 2 स्टेपमध्ये उत्तर मिळेल. आणि हा प्रश्न विचारला होता PSI मुख्य परीक्षा 2018 मध्ये. सो हे PSI ST ASOच्या मुख्य परीक्षेला म्हणतात बुद्धिमत्ता चाचणी, आणि विचारतात आतमध्ये गणित, हे लक्षात ठेवा. याला अरिथमॅटिकल रिझनिंग असे म्हणू शकतो आपण. विषय संपला तिथे. तो अशा प्रकारे आपण इतके सारे सगळे प्रकार केलेत, परंतु अजूनही पर्सेंटेजचा मेन जो काय